समर्थांनी मनाचे श्लोक का लिहिले याविषयीची एक आख्यायिका सांगण्यात येते। समर्थांनी रामजन्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली। आजही सज्जनगडावर म्हणजे इथे सुद्धा रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। या उत्सवाची त्यांनी सुरुवात केली चाफळ या गावी। इथून जवळच येते गाव। झालं असं की अंगापूर गावाजवळ समर्थांना एक राममूर्ती आणि एक देवीची मूर्ती नदीच्या डोहात सापडली। ती देवी म्हणजे अंगलाई देवी। तिचं मंदिर इथे सज्जनगडावर आहे। तर या चाफळ पासून राम जन्मोत्सव साजरा व्हायला सुरुवात झाली। दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढतच होती। एक वर्ष असं आलं की उत्सव अगदी जवळ आला। हजारो लोक उत्सवाला येतील असा अंदाजही होता, पण उत्सवासाठी जी मदत नियोजित होती ती काही पोहोचली नव्हती। आता आयत्या वेळी हे सगळं निभावून कसं न्यायचं असा प्रश्न समर्थ शिष्यांना पडला। पण समर्थ त्यांना म्हणाले, चिंता करू नका। त्यांनी त्यांच्या शिष्याला कल्याण स्वामींना सांगितलं, मी सांगतो ते लिहून घे। त्या रात्री गणाधीश जो ईश सर्व गुणांचा इथून प्रारंभ करून त्यांनी 205 श्लोक एका बैठकीत सांगितले। सकाळी शिष्यांना उपदेश केला की हे मनाचे श्लोक तुम्ही पाठ करा आणि ते म्हणत गावोगाव जा, लोक मदत करतील। आणि अगदी तसंच झालं। अतिशय कमी कालावधीमध्ये उत्सवासाठी सर्व तयारी शक्य झाली।